अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या हत्येचा उलगडा होण्याची शक्यता आहे, कारण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केनेडी यांच्या हत्येचे गोपनीय दस्तऐवज सार्वजनिक केलेत। अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएच्या एका गटानंच केनेडी यांची हत्या केल्याचा संशय या दस्तऐवजांमधून व्यक्त केला जातोय। केनेडींच्या हत्येला 62 वर्ष उलटली आहेत। ट्रम्प सरकारनं समोर आणलेल्या या दस्तऐवजांमधून नेमकं काय सत्य उलगडणार, पाहुयात या रिपोर्टमधून। 22 नोव्हेंबर 1963 अमेरिकेच्या इतिहासातला काळा दिवस। याच दिवशी अमेरिकेचे 35वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। जॉन एफ केनेडींच्या हत्येला 62 वर्ष उलटली तरी त्यांच्या हत्येचं गूढ कायम आहे। मात्र आता हेच गूढ उलगडण्याची शक्यता दिसते, कारण ट्रम्प सरकारनं गेल्या 62 वर्षांपासून इतिहासाच्या धुळीखाली दबलेले हेच पुरावे आता सार्वजनिक केले। डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारनं केनेडींच्या मृत्यूशी संबंधित पुरावे सार्वजनिक केल्यानंतर अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएच्या संशयाच्या भोवऱ्यात आली। आतापर्यंत केनेडींच्या हत्येमागे सीआयएच्या काही अधिकाऱ्यांचा हात असल्याचे तर्कवितर्क लढवले जात होते। ट्रम्प सरकारनं महत्त्वाची कागदपत्र सार्वजनिक केल्यानंतर हा संशय आणखी बळावला। डोनाल्ड ट्रम्प यांनी 18 ते 20 मार्च दरम्यान तब्बल 80,000हून अधिक गोपनीय दस्तऐवज सार्वजनिक केले। या दस्तऐवजानुसार अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयए संशयाच्या भोवऱ्यात आली आहे। 1961 मध्ये सीआयएनं क्युबामध्ये सत्तापालट करण्याचा प्रयत्न केला। सीआयएनं फिडेल कॅस्ट्रो यांना संपवण्यासाठी 6 प्रयत्न केले होते, पण सीआयएच्या प्रयत्नांना अपयश आल्यानं केनेडी यांनी त्यांचे अधिकार कमी करण्याचे प्रयत्न केले। हीच बाब अनेकांना आवडली नाही, म्हणूनच सीआयएच्या एका गटानं जॉन एफ केनेडी यांच्या हत्येची योजना आखल्याचा दावा केला जातोय। याशिवाय सीआयए मधील अधिकाऱ्यांचा शस्त्र तस्करी आणि ड्रग्ज व्यापारातही सहभाग होता। आमच्याकडे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी, सिनेटर रॉबर्ट एफ केनेडी आणि आदरणीय डॉक्टर मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांच्या हत्येशी संबंधित फाईल्सचे वर्गीकरण उघड करण्याचा एक कार्यकारी आदेश आहे। ही खूप मोठी गोष्ट आहे। बरेच लोक याची वाट पाहत आहेत। अनेक वर्षांपासून, दशकांपासून, आणि सर्व काही उघड होईल। अमेरिकेच्या टेक्सास शहरात जॉन एफ केनेडी निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते। एका खुल्या कारमधनं केनेडी प्रचार रॅलीत सहभागी झाले। सोबत त्यांची पत्नी देखील होती। केनेडींच्या स्वागतासाठी हजारो लोक रस्त्यावर रांगेत उभे होते। ते त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत होते आणि घोषणा देत होते। एका इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावरून 3 गोळ्या झाडल्या गेल्या। 2 गोळ्या केनेडींच्या डोक्याला लागल्या तर 1 गोळी मानेवरून गेली। क्षणार्धात केनेडींचं शरीर गाडीतच कोसळलं। केनेडींच्या हत्येप्रकरणी एका अमेरिकन जवानाला अटक करण्यात आली। ली हार्वी ओसवाल्ड असं या 24 वर्षीय हल्लेखोराचं नाव होतं। मात्र अटकेनंतर अवघ्या 2 दिवसातच हल्लेखोराची हत्या झाली होती। जॅक रुबी नावाच्या एका क्लब मालकानं आरोपी ओसवाल्डची हत्या केली। ओसवाल्डला पोलीस कोठडीतून तुरुंगात नेताना हल्ला करण्यात आला। ही घटना थेट टेलिव्हिजनवर प्रसारित झाली होती। जॅक रुबी यांनी केनेडी यांच्यावरील प्रेमापोटी हल्लेखोराची हत्या केल्याचा दावा केला होता। राष्ट्राध्यक्षाची हत्या होते आणि 2च दिवसात हल्लेखोराचीही नाट्यमयरित्या हत्या केली जाते। या सगळ्या नाट्यमय घडामोडींमुळे अमेरिका हादरली होती। घटनेचे सूत्रधार अजूनही पडद्याआड होते। मात्र काही महिन्यांनी एका अमेरिकन गुप्तचराची हत्या होते। या गुप्तचराचं नाव होतं एजंट गॅरेट अंडरहिल। गॅरेट अंडरहिलच्या हत्येनंतर केनेडींच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित अनेक तथ्य समोर येतात। केनेडींच्या हत्येनंतर अंडरहिल न्यू जर्सीला पळून गेले होते। त्यांनी आपल्या एका मित्राला केनेडीचा मारेकरी ओसवाल्ड हा फक्त एक प्यादा आहे आणि हा कट सीआयए मधील एका टोळीनं रचला असल्याचं सांगितलं होतं। अंडरहिल यांनी आपल्या जीवालाही धोका असल्याचं म्हटलं आणि केनेडींच्या हत्येच्या 6 महिन्यानंतर ही भीती खरी ठरली। ट्रम्प यांनी प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांमध्ये याच बाबींचा उलगडा करण्यात आलाय। 62 वर्षांनंतर जॉन एफ केनेडींच्या हत्येचं गूढ उलगडणार आहे। या हत्येत कोण सहभागी होतं, त्यांचीही नावं समोर येतील असा विश्वास व्यक्त केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।